तर नमस्कार. आपण आता मोशा आळंदी रोडवरील जो आपला प्रोजेक्ट आहे एक्झॉटिका, त्याचं कन्स्ट्रक्शन अपडेट बघायला आलोय आणि हे जानेवारीचं अपडेट असेल. तर चला बघूया. तर आता आपण फर्स्ट फ्लोअरला आलोय आणि हे आपले इंजिनियर सर प्रतीक सर आहेत. तर हे आपल्याला फर्स्ट फ्लोअरच्या काही अपडेट देतील. तर हा आपला फर्स्ट फ्लोअर आहे आणि इथला मल्टीपर्पज हॉल आहे. हा अम्युनिटी एरिया आहे. तर इथलं जिप्समचं काम चालू आहे आणि तसंच फॉल सिलिंगचं पण काम कम्प्लीट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. हा, आणि त्याला लागूनच आपला डेक एरिया आहे, तिथलं फायनल कोट कम्प्लीट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. हा आपला फिटनेस एरिया आहे. इथलं जिप्समचं काम ऑलमोस्ट 90% कम्प्लीट झालेलं आहे, फक्त धारा वगैरे बाकी आहेत, तुम्ही बघू शकता. आणि तिथलं फॉल सिलिंगचं काम पण वर्क इन प्रोग्रेस मध्ये. आणि डेक एरियाला लागून हा आपला योगा आणि झुंबाचा एरिया आहे. तिथलं पण जिप्समचं काम ऑलमोस्ट 90%च कम्प्लीट झालेलं आहे, धार आणि जाम बाकी आहेत. आणि फॉल सिलिंगचं काम कम्प्लीट झालेलं आहे. हे आपलं सोसायटीचं ऑफिस आहे, तिथलं पण जिप्समचं काम 90%च कम्प्लीट आहे, धार आणि जाम बाकी आहेत. आणि फॉल सिलिंगचं काम पण झालेलं आहे. ही आपली बी विंगची लिफ्ट आहे, त्याचं काम कम्प्लीट झालेलं आहे एक लिफ्टचं. दुसऱ्या लिफ्टचं काम वर्क इन प्रोग्रेस मध्ये. चला बघूया. इथं बॅरिगेटची फिटिंग झालेली आहे आणि ह्याचं काम आता सध्या चालू आहे, वर्क इन प्रोग्रेस मध्ये. तुम्ही बघू शकता हा टेम्पल एरिया आहे आणि आता टेम्पल एरियाची पण काही कामं बरीच कामं झालेली आहेत. तर आपण सरांना एकदा विचारूयात. प्रतीक सर, तर हा, बोला टेम्पल एरियाचं काय अपडेट काय आहे? आता टेम्पल एरियाचं तुम्ही बघू शकता. आपला जो श्रब एरिया आहे, तर त्याचं ब्लॉक वर्कचं काम चालू आहे आणि टाईल आता थोडं लागलेलं आहे, त्याचं पण काम सोबत चालूच आहे. तर आता आपण ग्राउंड फ्लोअरला आलोय आणि ग्राउंड फ्लोअरचं काय अपडेट आहे सर? ग्राउंड फ्लोअरचा हा आपला पार्किंग एरिया आहे, इथलं घडाईचं काम चालू आहे आणि इकडचं आपलं केमिकल कोट झालेलं आहे. हा आपला ग्राउंड फ्लोअरचा ड्राईव्ह आहे आणि ही आपली एसटीपी आहे. एसटीपीचं पंप रूमचं काम 100% कम्प्लीट झालेलं आहे, आतलं इन्स्टॉलेशन पण झालेलं आहे. आणि इथं आता आपलं पाथवेचं काम चालू आहे फॅब्रिकेशनचं. हा आपला OWC चा प्लांट आहे, तुम्ही बघू शकता, आलेला आहे साईटवर. ही आपली ड्रेनेज लाईन आणि स्टॉर्म वॉटरची लाईन आहे, त्याचं चेंबरचं ब्रिकवर्कचं काम चालू आहे. आणि स्टॉर्म वॉटरची लाईन ऑलमोस्ट 90% कम्प्लीट झालेली आणि ड्रेनेजची लाईन पण 95% कम्प्लीट झालेली. लॉबीचं काम फ्लोरिंगचं कम्प्लीट झालेलं आहे. वॉल टाईलचं काम 80% कम्प्लीट आहे. बाकीचं तिथं तुम्ही बघा एक कटिंग वगैरे चालू आहे. आणि तसंच आपलं फायर फायटिंगचं पण काम कम्प्लीट झालेलं आहे एंट्रन्स लॉबीचं. आणि सोबत केबल ट्रेचं काम पण ऑलमोस्ट 75% कम्प्लीट आहे, पुढचं काम पण चालू आहे. ही आपली ट्रान्सफॉर्मर रूम आहे, त्याचं जवळपास 100% काम कम्प्लीट झालेलं आहे. तर आता आपण 12व्या मजल्यावरती आहे. तर आपण बिल्डिंगचं अपडेट बघायला आलोय आणि हे आपले जयवंत सर आहेत आणि ते आपल्याला काही अपडेट देतील. सर काय सांगताल तुम्ही, काय चालू आहे इथं? आपल्याकडं पेंटच्या रिलेटेड फर्स्ट कोट पुट्टी झालेली आहे आणि आता आपण 12 माळ्यावरती आहे. हॉल, बेड आहे, पॅसेज हे पूर्ण झालेलं आहे. याच्यानंतर सेकंड कोट येईल. तर आता तुम्ही बघू शकता स्टेअरकेस तर कम्प्लीट झाले, टाइल्स पण खालच्या कम्प्लीट झाल्यात. आणि सर हे काय आहे? हे गार्बेज चूट आहे, जिथं कचरा टाकतो आपण. ओके, तर ह्याचं काम पण कम्प्लीट झालंय का आता? हो, याचं काम पण कम्प्लीट झालं. प्रत्येक मजल्यावरचं झालंय का? हो, मिड लँडिंगला केलेलं आहे आपण आता 10 माळ्यावरती आलेलो आहे. इलेक्ट्रिकच्या रिलेटेड आपण वायरिंग पासिंग करतोय. त्याच्यानंतर हे स्विच बोर्ड आहे, त्याच्यावरती प्लेट येणार आहे. हे आता काम वर्क इन प्रोग्रेस आहे. असं आपल्याला 14 पर्यंत पूर्ण करायचं. ओके, तर आता आपण एजिंग मध्ये आलोय आणि हे आपले अर्जुन सर आहेत, जे एजिंगचं काम बघतात, साईट सुपरवायझर आहेत. तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया अपडेट. तर काय अपडेट आहे आता? आपल्या सेकंड लिफ्टचं काम चालू आहे आणि फर्स्ट लिफ्ट आपली पूर्ण झालेली आहे. फर्स्ट लिफ्ट बघूयात. हां, चल. तर जसं तुम्ही बघू शकता सर म्हणले तसं फर्स्ट लिफ्ट कम्प्लीट झालेली आहे. आपले स्लायडिंग डोर 11 पर्यंत बसलेले आहेत आणि किचन विंडो जे आहेत त्याचे लॉक पण बसलेले आहेत. आपल्या पंप रूमचं इन्स्टॉलमेंट झालेलं आहे पूर्ण.
तर हे होतं आपलं ओव्हरऑल एक्झॉटिकाचं कन्स्ट्रक्शन अपडेट. आणि अजून आपण आता हे जानेवारी महिन्याचं होतं, असे काही अपडेट्स आपण लवकरात लवकर घेऊन येऊ आणि तुमच्यापर्यंत पोहोचू. थँक्यू.